मानतेश नगर वृंदावन कॉलनी इथं आम्ही आहे आता आणि बघू शकतो परिसर बघू शकता पाठीमागचा कसा आहे, ओपन स्पेस आहे सगळं आणि असे गवत वगैरे वाढलेलं आहे आणि अशा ठिकाणी जास्त साप राहतात. बहुतेक तो घोणच असावा असं माझं मत आहे. बघूया कोणाला दिसला. कसं दिसलं मॅडम ते साप? लई एवढं मोठं झाड दिसलं नाही. काय करत होता तुम्ही? नाही इथं येणार होतो जस्ट तेव्हा तिथनं गेलेलं दिसलं मला. हां हां तेवढं दिसलं. बरं बरं ठीक आहे. तर तिथंच आहे तो साप आणि इथं बघू शकता तुम्ही फळ्या वगैरे ठेवलेत आणि इथं साप गेलेला आहे. इथं होल्स पण असू शकतात. बघूया आता. काढून देतो ते घ्या. जसं मी अनुमान हे केलेलं की आजूबाजूचा परिसर बघून घोणस असणार आणि घोणसच आहे आणि मोठा पण आहे. घ्या मॅडम. हा इथं इथे या तुम्ही सर. काय प्रॉब्लेम कालकडे नाही तर हे लय डेंजर साप. अशा पद्धतीनं हातात आलाय साप. खूप रागीट सुद्धा आहे आणि डेंजर सुद्धा आहे. एका सेकंदामध्ये 3 फुटापर्यंत हल्ला चढवतो असा हा डेंजर साप करत होता. मला डिस्टर्ब होते. रसल वायपर म्हणजेच घोणस जातीचा डेडली पॉयझनच असतो, विषारी असतो. एका सेकंदात 3 फुटापर्यंत हल्ला चढवतो. बघू शकता तुम्ही. खूप मोठा आहे आणि हेल्दी पण आहे आणि या परिसरात जास्तीत जास्त मला घोणस सापडलेत कारण हा एरियाच तसा आहे, झाडी झुडपांनी वेढलेला आणि त्यामुळे इथं हेच साप जास्त आहेत. अंदाजे 5 ते 6 वर्षाचा हा घोणस आहे. खूप मोठा आहे, लक्षात घ्या. त्याला आपण आधी पहिला पॅक करूया. तर ह्याला आम्ही आता पॅक करूया. खूप मोठा आणि खूप डेंजर साप आहे. तुम्ही बघू शकता कधीही अटॅक करू शकतो. तो अशा पद्धतीनं आतमध्ये गेला आणि करून व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. स्नेक सेवर शिबानी माझं यूट्यूब चॅनल आहे. सबस्क्राईब केला असेल प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.